हॅलो स्टुडंट्स, बघा आज आपण धड्याच्या शेवटच्या भागात आलेलो आहे. त्याच्यामध्ये मेथड ऑफ डिस्टिलेशन याच्यामध्ये बघा तुम्हाला काय सांगितलेलं आहे. ऊर्ध्वपातन पद्धत सांगितलेली आहे. टेक सम सॉल्ट वॉटर इन द राऊंड बॉटम फ्लास्क, म्हणजे एका गोल चंबूमध्ये थोडे मीठ विरघळलेले पाणी घ्या. म्हणजे बघा इथे दाखवलेलं आहे शेजारी डिस्टिलेशन मेथड. इथे मीठ असलेले पाणी घेतले. अरेंज द ॲपरॅटस ॲज शोन इन द फिगर, आणि सगळी ॲपरॅटस जी आहेत ही आकृतीत दाखवल्याप्रमाणे लावून घ्या. स्टार्ट हिटिंग द लिक्विड इन द फ्लास्क प्लेस्ड ऑन द वायर गॉज. बघा काय सांगितलेलं आहे. लोखंडी जाळीवरील चंबूतील द्रवाला उष्णता देणे सुरू करा. ऑब्झर्व द कोनिकल फ्लास्क, आणि हा जो कोनिकल फ्लास्क आहे हा याचं ऑब्झर्वेशन करा. ठीक आहे. बघा मग स्लोली ड्रॉपलेट ऑफ वॉटर स्टार्ट फॉलिंग इन टू इट, म्हणजे अगदी पाण्याचे थेंब शंकुपात्रात पडताना तुम्हाला दिसतील. वेअर डीड धिस ड्रॉप कम्स फ्रॉम, ते ड्रॉप्स कुठून आले. तर बघा द सॉल्ट वॉटर इन द राऊंड बॉटम फ्लास्क बॉईल ऑन हिटिंग, ज्या वेळेला आपण इथून हीट दिली या राऊंड बॉटम फ्लास्कला, तेव्हा याच्यामध्ये जे मिठाचे पाणी होते ते उकळायला सुरुवात झाली. द वॉटर इन इट व्हॅपराइज, आणि काय झालं बघा की त्यातील पाण्याची काय झाली, वाफ झाली. व्हेन द व्हॅपर पासेस थ्रू द इन्क्लाइंड ट्यूब इट गेट कूल्ड ड्यू टू द सराउंडिंग कोल्ड वॉटर अँड कंडेन्स टू फॉर्म वॉटर. बघा काय झालेलं आहे की ज्या वेळेला वाफ जी आहे ही पास झाली इन्क्लाइंड ट्यूबमध्ये, म्हणजे इथे ती ज्या वेळेला पास झाली तेव्हा भोवतालच्या पाण्यामुळे थंड होऊन द्रवरूपात आली. काय झालं, इट गेट कूल्ड ड्यू टू द सराउंडिंग कोल्ड वॉटर, आजूबाजूला जे कोल्ड वॉटर होतं त्याच्यामुळे काय झालेलं आहे की ती कन्वर्ट झाली वॉटरमध्ये किंवा कंडेन्स झाली. दस द ड्रॉप्स फॉलिंग इन टू द कोनिकल फ्लास्क आर ऑफ द वॉटर फ्रॉम द सॉल्ट सोल्युशन इन द राऊंड बॉटम फ्लास्क. म्हणून काय झालं बघा, शंकुपात्रात पडणारे पाणी हे अशा प्रकारे गोल चंबूतील मिठाच्या द्रावणातील पाण्याचे असतात. ठीक आहे. बघा मग सॉल्ट रिमेन बिहाइंड ॲट बॉटम ऑफ द राऊंड बॉटम फ्लास्क व्हेन ऑल वॉटर हॅज कलेक्टेड इन टू द कोनिकल फ्लास्क. ऊर्ध्वपातन पूर्ण झाल्यावर चंबूच्या तळाशी हे मीठ उरते. ठीक आहे. बघा मग काय सांगितलंय, धिस मेथड इज कॉल्ड डिस्टिलेशन. याच पद्धतीला आपण डिस्टिलेशन ऊर्ध्वपातन असं म्हणतो. डिस्टिलेशन इज also used for purification of impure liquid. बघा अशुद्ध द्रवपदार्थ शुद्ध करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केला जातो. आता हे प्रश्न आहेत हे तुम्ही सोडवायचे आहेत. आपण पुढचा मुद्दा बघूया. मेथड ऑफ सेपरेशन युझिंग सेपरेटिंग फनेल. बघा म्हणजे विलगीकरण पद्धत, थोडक्यात सेपरेशन मेथड म्हणजे व्हेन अ मिक्सचर ऑफ टू इमिसिबल लिक्विड इज लेफ्ट अनडिस्ट्रीब्युटेड टू लेयर आर क्लिअरली सीन टू हॅव फॉर्म्ड. बघा एकमेकात न विरघळणाऱ्या दोन द्रवांचे मिश्रण जर स्थिर ठेवले तर ते दोन थर आपल्याला स्पष्ट दिसतात. द हेवियर ऑफ लिक्विड रिमेन बिलो अँड द लाइटर लिक्विड फ्लोट्स ऑन इन. बघा जे जड असतं लिक्विड, जे द्रव जड असतं ते खाली राहतं आणि हलका द्रव असतो तो वर तरंगतो. टू लिक्विड इन द मिक्सचर कॅन बी सेपरेटेड ऑफ युझिंग दिस प्रॉपर्टी. आणि दोन मिक्सचर आपण अशा पद्धतीने वेगळी करू शकतो. प्रोसिजर बघा, पोर मिक्सचर ऑफ केरोसिन अँड वॉटर इन टू द सेपरेटिंग फनेल विथ द स्टॉपकॉक क्लोज्ड. रॉकेल आणि पाणी यांचे मिश्रण तोटीबंद असलेल्या विलगीकरण नरसाळ्यात भरायचं आहे. क्लोज द स्टॉपर, तो स्टॉपर जो आहे तो क्लोज करायचा आहे चित्रात दाखवल्याप्रमाणे. आणि फिक्स द सेपरेटिंग फनेल फॅमिली ऑन द स्टँड. आणि सेपरेटिंग फनेल जे आहे ते काय करायचं आहे, त्याला पक्के बसवायचं आहे. बघा पुढे काय सांगितले, लिव्ह द मिक्सचर इन द फिनेल अनडिस्ट्रीब्युटेड फॉर व्हाईल. म्हणजे काय सांगितलेलं आहे बघा की नरसाळ्यात मिश्रण काही वेळ ठेवायचं आहे. वॉटर विल रिमेन बिलो अँड केरोसिन विल फ्लोट ऑन इट. काय होणार आहे बघा, पाणी खाली राहणार आहे आणि रॉकेल वर तरंगणार आहे. नाव विदाउट शेकिंग द फनेल रिमूव्ह द स्टॉपर. आणि काय करायचं आहे की फनेल रिमूव्ह न करता स्टॉपर काय फनेल शेक करायचा आहे. स्टॉपर रिमूव्ह न करता, सॉरी चुकून उलटं झालं माझ्याकडून, स्टॉपर रिमूव्ह न करता शेक करायचा आहे. ओपन द स्टॉपकॉक
टू द कलेक्ट द वॉटर ॲट द बॉटम ऑफ द फनेल. आणि काय करायचं आहे, नरसाळ्याची तोटी उघडायची आहे, तळ्याचे पाणी चंचुपात्रात जमा करायचं आहे. क्लोज द स्टॉप कॉक व्हेन ऑल द वॉटर कलेक्टेड इन द बीकर. आणि आता सगळं पाणी ज्या वेळेला आपण बीकरमध्ये आलेलं आहे त्यावेळी तो स्टॉप कॉक पुन्हा बंद करायचा आहे. बघा इथे दाखवलेलं आहे स्टॉप कॉक. नाव केरोसिन अँड वॉटर आर सेपरेटेड. आता तुम्हाला दिसून येईल की तुम्ही केरोसिन आणि वॉटर सेपरेट केलेलं आहे. ठीक आहे. बघा पुढचं जे तुम्हाला सांगितलेलं आहे, केरोसिन म्हणजे रॉकेल आणि पाणी बघितलेलं आहे आपण इथं. आता सेंट्रीफ्युजेशन एक मेथड आहे, अपकेंद्री पद्धत. ही काय आहे बघा. टर्बिड वॉटर, इंक, मिल्क, बटरमिल्क, ब्लड आर मिक्सचर ऑफ द लिक्विड अँड इनसोल्युबल सॉलिड्स. गडूळ पाणी, शाई, ताक, रक्त ही द्रव आणि अविद्राव्य स्नायूंची मिश्रणे आहेत. ठीक आहे. व्हेन टर्बिड वॉटर इज केप्ट अनडिस्ट्रीब्युटेड फॉर अ व्हाईल द सॉइल पार्टिकल इन इट स्लोली सेटल टू द बॉटम. काय सांगितले बघा की गडूळ पाणी काही वेळ स्थिर ठेवले तर मातीचे कण हळूहळू तळाशी जाऊन बसतात. द पार्टिकल ऑफ मिल्क ऑर इंक हावेवर डू नॉट सेटल इवन ऑन बिईंग लेफ्ट अनडिस्ट्रीब्युटेड. बघा काय सांगितलेलं आहे, पण जे दूध आणि शाई ही मिश्रण जरी स्थिर ठेवली त्यातील अविद्राव्य कण हे तळाशी बसत नाहीत. दिस इज बिकॉज द पार्टिकल ऑफ सॉलिड इन सच मिक्सचर बिकम व्हेरी टायनी अँड लाईट. याचं कारण असं आहे की मिश्रणातील स्नायूंचे जे कण असतात ते अतिशय सूक्ष्म म्हणजे लहान आणि हलके असतात, त्याच्यामुळे ते वरच तरंगतात. ठीक आहे. दिस पार्टिकल कॅनॉट बी सेपरेटेड फ्रॉम द लिक्विड इवन बाय द मेथड लाईक फिल्ट्रेशन ऑर सेटलिंग. गाळणे किंवा निवळणे या पद्धतीशिवाय ते सेपरेट होत नाहीत. हाऊ विल यू सेपरेट सच सॉलिड पार्टिकल फ्रॉम द लिक्विड. मग तुम्ही असे पार्टिकल वेगळे कसे कराल. इन द लॅबोरेटरी अ सेंट्रिफ्यूज मशीन इज यूज्ड टू सेपरेट सॉलिड फ्रॉम द मिक्सचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड. बघा प्रयोगशाळेत द्रव आणि स्नायूंच्या मिश्रणातून स्नायू वेगळे करण्यासाठी अपकेंद्री यंत्राचा म्हणजे सेंट्रिफ्यूज मशीनचा वापर करतात. देअर इज अ प्रोव्हिजन टू अटॅच टेस्ट ट्यूब ॲट द रिम ऑफ द डेस्क. बघा काय सांगितलेलं आहे की used to separate solid from the mixture of liquid and solid. It consists a disc which rotates like a fan at great speed. यात काय असतं की पंख्याप्रमाणे वेगाने फिरणारी एक तबकडी असते आणि या तबकडीच्या कडेशी परीक्षा नळ्या जोडण्याची सोय असते. When a tube attached to the disc rotates at high speed, a force is generated which pushes the particle away from the center. बघा काय सांगितलेलं आहे, तबकडीला जोडलेल्या नळ्या वेगाने फिरत असताना द्रव्यावरील कणावर तबकडीच्या केंद्रापासून दूर ढकलणारे बल निर्माण होते. म्हणजे काय आहे की ज्या वेळेला ट्यूब अटॅच केली जाईल डिस्कला हाय स्पीडला रोटेट होताना तेव्हा तिथे फोर्स जनरेट होणार आहे. तो फोर्स पुश करणार आहे पार्टिकलला सेंटरकडे येण्यासाठी. ॲज अ रिझल्ट द सॉलिड पार्टिकल इन द मिक्सचर इन द टेस्ट ट्यूब कलेक्ट ॲट द बॉटम ऑफ द ट्यूब अँड आर देअर बाय सेपरेटेड फ्रॉम लिक्विड. त्यामुळे मिश्रणातील स्नायू कण तळाशी जमा होऊन द्रवापासून ते वेगळे होतात. आता क्रोमॅटोग्राफी एक मेथड तुम्हाला सांगितलेली आहे बघा. काय आहे क्रोमॅटोग्राफी तर इफ 2 or more substances are dissolved in the small proportion in the same solution, these substances are separated from each other by means of the chromatography. बघा एकाच द्रावणात 2 किंवा अधिक पदार्थ जर अल्प प्रमाणात विरघळलेले असतील तर ते क्रोमॅटोग्राफी. आता क्रोमॅटोग्राफीला रंजक द्रव्य पृथक्करण असं म्हटलं जातं मराठीत. तर बघा ह्या पद्धतीनं वेगळं केलं जातं. धिस मेथड इज यूज्ड इन द फार्मास्युटिकल सायन्स फॅक्टरीज अँड सायंटिफिक लॅबोरेटरीज फॉर डिटेक्टिंग न्यू इन्ग्रेडियंट अँड फॉर आयडेंटिफाईंग अँड सेपरेटिंग कॉम्पोनंट अ मिक्सचर. मग हे कुठं कुठं वापरलं जातं तर औषध निर्मित शास्त्रामध्ये, कारखान्यांमध्ये, वैज्ञानिक प्रयोगशाळांमध्ये नवीन घटक शोधण्यासाठी, त्याचप्रमाणे मिश्रणातील घटक ओळखण्यासाठी व वेगळे करण्यासाठी वापरली जाते. आता प्रोसिजर काय आहे बघा. टेक सम वॉटर इन बीकर. थोडं पाणी घ्यायचं आहे बीकरमध्ये. टेक अ रेक्टँग्युलर पीस ऑफ द फिल्टर पेपर. गाळण कागदाचा लांबट तुकडा घेऊन त्याच्या एका कडेपासून सुमारे 2 सेंटीमीटर अंतरावर निळ्या शाईचा एक ठिपका द्यायचा आहे. इथे दाखवलेला आहे बघा वर. कीप धिस पेपर अपराईट इन द वॉटर इन द बीकर. काय करायचं आहे की
हा जो पेपर आहे आपण ठिपका दिलेला आहे व हा कागद जो आहे पेपर जो आहे हा पाण्यात उभा करायचा आहे. ठीक आहे. प्लेस अ लीड ऑन द बीकर. काय करायचं आहे, चंचुपात्रावर झाकण ठेवायचं आहे. आफ्टर सम टाइम द स्पॉट ऑफ द इंक इज सीन टू हॅव रायझन अँड कलेक्टेड ॲट द पर्टिक्युलर हाईट ऑफ द फिल्टर पेपर. काही वेळानंतर शाईचा ठिपका गाळण कागदावरील एका ठराविक उंचीवर वाढलेला किंवा चढलेला दिसेल तुम्हाला. इफ देअर आर टू ऑर मोर कॉन्स्टिट्युएंट ऑफ डिफरंट कलर इन द इंक they will be seen to have risen to the different height due to the different color and thus appear distinct from each other. म्हणजे काय बघा सांगितले, काही प्रकारच्या शाईमध्ये वेगवेगळ्या रंगछटांचे 2 किंवा अधिक घटक पदार्थ असतात. अशा वेळेस ते पदार्थ त्यांच्या रंगछटांमधील वेगवेगळ्या उंचीवर चढून एकमेकांपासून वेगळे होतात. म्हणजे त्या शाईमध्ये किती प्रकारच्या रंगछटा आहेत यावर आपल्याला ते बिंदू मिळणार आहेत किंवा आपल्याला ते स्पॉट मिळत आहेत ते त्या प्रकारे मिळणार आहेत. ठीक आहे. बघा, धिस एक्सपेरिमेंट कॅन डन बाय युझिंग चॉकस्टिक इन्स्टेड ऑफ द फिल्टर पेपर. मग हा जो आहे हा आपल्याला खडूचा वापर, कागदाऐवजी खडूचा वापर करून सुद्धा करता येईल. इन धिस मेथड ऑफ सेपरेशन कॉल्ड क्रोमॅटोग्राफी 2 प्रॉपर्टीज ऑफ सबस्टन्सेस आर युज्ड. पदार्थाच्या 2 गुणधर्मांचा उपयोग या पद्धतीत केलेला आहे. These are solubility of the substance in the solvent that moves up and ability of the substance to stick the stationary filter paper. बघा काय सांगितलेलं आहे की पदार्थाची वर चढण्याची ज्या द्रावकातील विद्राव्यता किती आहे आणि स्थिर असलेल्या गाळण कागदाला चिकटून राहण्याची क्षमता किती आहे, हे दोन गुणधर्म. दिस प्रॉपर्टी आर म्युच्युअली अपोजिट अँड आर डिफरंट फॉर डिफरंट सबस्टन्सेस. ही प्रॉपर्टी वेगवेगळ्या पदार्थांसाठी वेगवेगळी असणार आहे. ॲज अ रिझल्ट ऑल द कंपोनंट ऑफ मिक्सचर डू नॉट राईज ऑल द वे टू अप्पर एंड ऑफ द फिल्टर पेपर बट रिमेन बिहाइंड ॲट द डिफरंट हाईट्स. त्यामुळे मिश्रणातील घटक पदार्थ वर चढणाऱ्या द्रावकाबरोबर गाळण कागदाच्या टोकापर्यंत न चढता हे कमी अधिक प्रमाणात चढत असतात. बघा आपण एकूण मेथड्स बघितलेल्या आहेत. त्याच्यामधली पहिली डिस्टिलेशन बघितली, सेपरेशन, सेंट्रिफ्युगेशन अँड लास्ट वन इज द क्रोमॅटोग्राफी. यात जर कोणाला काही शंका असेल तर नक्की विचारा. ह्याचा एक्सरसाइज कंप्लीट करायचा आहे आणि मला पाठवून द्यायचा आहे. उद्यापासून आपण मटेरियल वी यूज हा छोटासा धडा आहे हा पाहायचा आहे. ठीक आहे. यात काही जर आजच्या भागात शंका असेल तर नक्की विचारा. थँक्यू.